ह्याच्यातून म्हणजे सोडलं जाणार नाही. 2022 मध्ये या रुग्णालयाचा प्रकार झाला होता. सिरप कंपनीचे व्हेंटिलेटर फुटलं होतं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये 10,000 जे व्हेंटिलेटर आहेत ते तुमच्या विभागामार्फत स्पेशल पूर्ण हॉस्पिटलला पुरवले आणि त्याच कंपनीचं आताही व्हेंटिलेटर फुटलं. आता जे 10,000 व्हेंटिलेटर जे पूर्ण राज्यभरात आहेत त्यांच्यामुळे पुन्हा असाच प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय कराल? हे बघा, सगळेच राज्यामध्ये सगळे व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचा आपण सूचना दिलेल्या आहेत. जिथे म्हणजे आज आपण कुठलंही छोटं मोठं मशीन जरी बघितलं आणि काही त्याच्यामध्ये ॲबनॉर्मिटी आला तर ते लागलीच आपल्याला इंडिकेट करतं. इंडिकेटर्स असतात तसे ह्या सर्वच इक्विपमेंट, मग फक्त व्हेंटिलेटरच नाही, सगळेच आता आपण बघतो एवढे मॉडर्न सगळे इक्विपमेंट हेल्थ केअरमध्ये सुद्धा आलेले आहेत. तिथे हे सगळं इंडिकेटर चालू आहेत की नाही किंवा तसे सिस्टीम आहेत की नाही ह्या सगळ्या बघण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी जे फायरचं सिस्टम असते त्याची ट्रेनिंग या रुग्णालयातील न कोणत्या स्टाफला. तर आपण पाहतो आहोत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी रुग्णालयाची पाहणी केलेली आहे अमरावतीमध्ये आणि या पाहणी दरम्यान त्यांनी इथल्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा देखील घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.